आजचा 30 दिवस कनेक्शन चॅलेंजचा 5वा दिवस. पालकांनो नमस्कार. आज आपण आपल्या घरामध्ये प्रशंसेचा सोहळा साजरा करायला हरकत नाही, कारण आपण मुलांचं कौतुक करण्यासाठी आणि कधीही बघा आपण मुलांची सातत्यानं तुलना करतो. त्यामुळे मुलं सुधारणेवर आणि मुलांना करेक्ट करण्यावर आपला जोर असतो. परंतु तुम्हाला सांगतो की त्यांच्याशी भावनिक नातं जोडण्यासाठी त्यांची जर मनातून आपण प्रशंसा केली तर मुलं आपल्यासोबत लवकर जोडले जातात. मग आता छोटे छोटे प्रसंग की आपण जेवण करतो आहे किंवा घरामध्ये एखादे काम करतो आहे किंवा एखादं काम मुलाला सांगतो आणि ते काम सांगितल्यानंतर मुलगा काय करतो की जाऊन ते काम व्यवस्थित करतो. आपण त्याच्यात त्रुटी न पाहता त्यानं केलेल्या कामाचं कौतुक अगदी मनमोकळेपणानं करायला हवं. कारण पालक म्हणून आपल्याकडून एक दुर्लक्षित गुण कोणता जर असेल तर ती मुलांची प्रशंसा. कारण आपण मुलांची प्रशंसा करायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष करतो आणि छोट्या छोट्या गोष्टी त्याचं अक्षरावरून आपण त्रुटी काढतो, त्याच्या अभ्यासावरून त्रुटी काढतो, अनेक गोष्टीवरून आपल्या मुलांच्या चुका शोधण्यावर आपला जोर असतो. कारण आपण मोठी माणसं आणि त्यामुळे आपण त्यांच्या चुका सातत्यानं शोधतो आणि मुलं बिचारे ऐकत राहतात. परंतु चुका शोधून त्यांना आपण जेव्हा दुखावतो त्यावेळेला ते मानसिकरित्या सायकोलॉजिकली आपल्यापासून थोडीशी दुरावतात आणि असे प्रसंग जर त्यांच्या जीवनात सातत्यानं वाढत गेले तर मुलं आपल्यापासून कधी दुरावतील हे आपल्याला कळणारही नाही. म्हणून आजचा जो दिवस आहे चॅलेंजिंगचा आपला 5वा, आणि मी हे का करतो आहे की पालक आणि मुलांचं बॉन्डिंग, त्यांचं भावनिक नातं जर चांगल्या पद्धतीनं तयार झालं तर समाजामध्ये परिवारामध्ये शांती आणि आनंद नांदू शकतो किंवा निर्माण होऊ शकते आणि तीच मुलं समाजामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सगळ्यांना प्रतिसाद द्यायला तयार होत असतात. म्हणून कधीही लक्षात ठेवा की आपल्या मुलांचं आपण भरभरून कौतुक केलं पाहिजे. आज बाहेर घराच्या पडल्यानंतर मुलांच्या तर चुका शोधायला पूर्ण जग बसलेलंच आहे. त्यामुळे आपल्याकडे आपलं मूल जेवढा वेळ असतं त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये जर आपण त्यांचं कौतुक केलं तर त्यांना खूप मनस्वी आनंद होतो. लक्षात ठेवा, कौतुकच करा, प्रशंसाच करा, मस्का लावू नका. कारण मस्का लावलेलंही मुलं ओळखतात. म्हणून आजपासून तुम्ही मुलांची मोकळ्या मनानं ते जे काही छोटं मोठं काम करतील, छोटे मोठे अचिव्हमेंट्स आणतील तर त्याचं कौतुक आपलं झालं पाहिजे. कौतुक करताना मुलांच्या निकालावर, रिझल्टवर कधीही फोकस करू नका. त्याचा प्रेझेन्स महत्त्वाचा आहे. त्याची केलेली कुठलीही ॲक्टिव्हिटीमध्ये गुणवत्ता किंवा यश मिळालं हे बघण्यापेक्षा त्यानं ॲक्टिव्हिटी करण्यासाठी लावलेले प्रयत्न, त्या प्रयत्नाचं मनापासून कौतुक होणं आज अतिशय गरजेचं आहे. आणि अशा छोट्या छोट्या क्षणांमधूनच आपण आपल्या मुलांसोबत कनेक्ट होऊ शकतो. कारण आपण मुलांशी भावनिकरित्या कनेक्ट झालो तरच मुलं आपल्याला प्रतिसाद देतील. आज असंख्य पालक मुलं ऐकत नाहीत ही तक्रार घेऊन सातत्यानं विचारतात, बोलतात. परंतु मुलांनी ऐकायचं असेल तर आपल्याला मुलांचंही ऐकावं लागेल आणि त्यांची प्रशंसा करावी लागेल. धन्यवाद.